नाही, यंदा लोकांनीच इलेक्शन हातात घेतलेलं आहे। खरोखर भाजपमध्ये हिंमत असेल तर भाजपनं वोटिंग मशीन बाजूला ठेवून बॅलेट पेपर समोर यावं। ह्या भाजपवाल्याच्यात कुणाच्याही हिंमत नाही। सत्यानाश कुणाचा झाला ही सगळ्या महाराष्ट्रानं बघितला आहे। ज्यांचा सत्यानाश झालेला आहे ती सत्यानाशाची भाषा करताय। नाही, कसं आहे, षडयंत्र रचायला काय बाकीचे पक्ष काय एवढे छोटे नाही। मला वाटते बीजेपी डेमोक्रेटिक इंडिया संपवायचं काम करते। म्हणजे जो आमच्याकडे येत नाही, म्हणजे आमच्याकडे म्हणजे भाजपकडं, त्याला ब्रिटिश कालीनच्या पद्धतीनं डिवाइड अँड रूल चालू होतं की आमच्याकडे यायचं दूर नसेल तुला या प्रकरणाला अटक। विरोधी पक्ष काँग्रेसनं ते ईडी CBI इन्कम टॅक्स मागं लावून ब्लॅकमेल करून कुणाला पार्टीत घेतलेलं नाही। ज्या पक्षातील लोकांना वाटलं की मोदीजींचं काम चांगलं आहे, मोदीजींचं देशप्रेम आहे, असे लोकच मोदीजींबरोबर आले। भाजपचा हा सगळा खेळ चालू आहे संविधान बदलण्यासाठी। 2014ला 70 रुपये लिटर पेट्रोल होतं, ते क्रूड ऑइलचा दर होता 114 रुपये। मनमोहन सिंगचं सरकार होतं, आता त्याचा दर चालू आहे 82 रुपये। मग पेट्रोलचा दर कमी यायला पाहिजे का वाढायला पाहिजे? समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटामध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो, रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी। प्रत्येक फॅमिलीसाठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम। आमची इतर वैशिष्ट्ये: महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट, 80% लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम, सर्व आवश्यक नागरी सुविधा हाकेच्या अंतरावर, ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत। त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा, कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का। पत्ता: रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इस्टिन हॉटेल शेजारी, मायनी रोड, विटा। बुकिंग साठी संपर्क 87 66 56 15 83। नमस्कार, मी चेतन सावंत। स्पेशल गोच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आखाडा लोकसभेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मागच्या महिनाभरापासून आपण सामान्य मतदार व नागरिकांच्या स्पॉन्टेनियसली किंवा थेट प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। परंतु आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील विटा या अत्यंत महत्त्वाच्या शहरामध्ये आलेलो आहोत आणि आज आपण इथे सामान्य मतदार यांच्या प्रतिक्रिया घेणार नसून पक्षांची भिस्त ज्या कार्यकर्त्यांवरती असते, ज्या पदाधिकाऱ्यांवरती असते किंवा पक्षाची जी ताकद दुसऱ्या तिसऱ्या फळीतले जे कार्यकर्ते व पदाधिकारी असतात किंवा निवडणुका ज्यांच्या माध्यमातून लढवले जातात किंवा नेते त्यांच्या माध्यमातून त्यांच्यावरती ती भिस्त असते, असे जे सर्व पक्षीय पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्या मनात नेमकं किंवा यांच्या मनातले मुद्दे काय आहेत हे आज आपण या डिबेट शोच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करणार आहोत। आपण सगळ्या पक्षातील लोकांना बोलवले। भाजपचे सध्या एकच आलेत, बाकी महाविकास आघाडीचेच जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत। तरी आपण कार्यक्रमाला सुरू करूयात, नंतर बरेच जण जॉईन करतील। काय सांगाल तुम्ही? ते आता राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, काय 10 वर्ष झालं इथं भाजपची ताकद दिसते किंवा भाजपचे खासदार आहेत, काय यंदा काय होईल वाटते तुम्हाला? नाही, यंदा लोकांनीच इलेक्शन हातात घेतलेलं आहे। 2014मध्ये जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे आश्वासन दिलेली, काळा पैसा परत आणू, 2 कोटी रोजगार वर्षाला, परत आता जो इलेक्ट्रॉल बॉन्डचा विषय आहे, म्हणजे निवडणूक भारतीय जनता पार्टीनं लढवलेली काळ्या पैशाच्या ह्याच्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती, आणि आता इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं किती मोठा भ्रष्टाचार केलेला आहे ते आता उघडकीस सुप्रीम कोर्टाने ते उघडकीस आणल्यामुळं हे सगळ्या जनतेला कळालेलं आहे की बाबा खरंच नक्की ह्यांनी काय केलं। बेरोजगारी वाढलेली आहे, भ्रष्टाचार आहे तसा त्याच्यापेक्षा जास्त केलेला आहे, जेवढं 70 वर्षात काँग्रेस पक्षांनी केलं नव्हतं त्याच्यापेक्षा। तरी भाजप का जिंकते पुन्हा पुन्हा? नाही, भाजप जिंकते म्हणजे कसं आहे की आतापर्यंत काय झालेलं आहे की लोकांना त्यांनी भुलवण्याचं काम केलं की बाबा आम्ही असं करू तसं करू, पण आता लोकांना लक्षात आलेलं आहे 10 वर्षात की बाबा हे नाही, हे सगळं आता बदल होईल वाटते तुम्हाला? हा, तुम्ही काय म्हटलं, मशीनचा खेळ केलाय? हां, जे तुम्ही म्हटलं ना भाजप का जिंकतंय, भाजप खरोखर भाजपमध्ये हिंमत असेल तर भाजपनं वोटिंग मशीन
बाजूला ठेवून बॅलेट पेपरवर समोर यावं ह्या भाजपवाल्यांच्यात कुणाच्यातही हिंमत नाही समोर येण्याची. कारण या भाजपवाल्यांनी देशाचा सत्यानाश केलेला आहे. मला सांगा 350चा सिलेंडर 1150वर गेला, 60 रुपयाचं पेट्रोल 110वर गेलं, डाळी तेलं महाग झाली, शाळेच्या फी वाढल्या. ज्या खाजगी शाळा होत्या म्हणजे जिल्हा परिषद वगैरे शाळा असल्या 38,000 शाळांचं खाजगीकरण केलं. ह्यांना शाळेच्या विद्यार्थ्यांना फी भरवायला पैसे नाहीत. शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. पण अदानी अंबानीचे लाड पुरवण्यासाठी भाजपकडे पैसे आहेत. काळा पैसा आणणार, कुठे गेला काळा पैसा? आता 8,566 कोटीचा इलेक्ट्रिक बॉन्ड घोटाळा आला. अजून पी एम केअर फंडाचा सुद्धा अजून बाकी आहे. मला सांगा मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली, महिलांच्यावर अत्याचार झाला, मोदींना तिकडे जायला वेळ नाही. असे अनेक प्रश्न आहेत. दुसरी गोष्ट, देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय. दिल्लीमध्ये पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, त्यांच्यावर लाठीचार्ज. असे बरेचसे मुद्दे आहेत. आपण दुसरा मुद्दा मी परत येतो तुमच्याकडे. काय सांगाल यांनी जे भाजपवरती एकदम सनसनीत आरोप केलेत? मुळात भाजपनं सत्यानाश केला ही जी सांगते तरी सत्यानाश कुणाचा झाला ही सगळ्या महाराष्ट्रानं बघितला आहे. ज्यांचा सत्यानाश झालेला आहे ती सत्यानाशाची भाषा करतायत, ते सत्यानाशाची भाषा करतायत. सत्ता ह्यांच्याकडे नाही म्हणून यांना नाश आटावायला लागला आहे. सत्तेसाठी हे काही करू शकतात अशा पद्धतीने ज्यांचा सत्यानाश झाला आहे ते सत्यानाशावर बोलत आहेत. आता दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीने ही केलं नाही, ती केलं नाही, 10 वर्ष ही केलं, ती केलं. खरं तर मणिपूर अमकं तमकं ही बोलायला ठीक आहे, परिस्थिती ही काय भाजपनं केलं नाही. भाजपवर तुम्ही सत्ताधाऱ्याला नेमकं आणि नेहमी नावं ठेवणं ही या सगळ्यांची पॉलिसी आहे. संविधान बदलते भाजप म्हणून. राष्ट्रपती कोण आता? आदिवासी, दलित, रामदास आठवले, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ राबवणारे आज त्यांच्याबरोबर आहेत. ही सगळं आता थोतांड आहे. त्यांचं थोतांड आता जनता ऐकणार अजिबात नाही. सबका साथ आणि सबका विश्वास आणि विकास ह्या तिन्ही सूत्री जी चालू आहे. आता गोरगरिबांच्या मनातला हा विषय नाही. गोरगरीब सगळा या देशातमध्ये नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागं आहे. जे सत्तेपासून साईटला आहेत असे तळमळायला लागले, उन्हात मासा तडपाडतो पाण्यात बाहेर आल्यावर, अशी या सगळ्यांची अवस्था झाल्यामुळे त्यांचे आरोप आहेत. ते काही जनतेनं मनाव घेतलेले नाही. तुमचं आता ऐकणार नाही म्हणतायत. आता ऐकणार नाही तसं नाही. 2014ला हीच भाजप होती. हे भाजपनं आदर्श घोटाळा सांगितला, ह्याच भाजपनं जलसिंचन घोटाळा सांगितला. ह्या सगळे घोटाळे सांगून भाजप सत्तेत आलं. पण आज ती माणसं कुठं आहेत बघून घ्या. आज त्यांच्यातलं एक जण उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आदर्श घोटाळा ज्यांच्या नावावर होता त्या अशोक चव्हाणांच्यावर श्वेतपत्रिका काढली, त्यांना आता राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. दुसरं, एका बाजूनं भ्रष्टाचाराचं हे सांगायचं आणि दुसऱ्या बाजूनं ईडीची धाड टाकायची आणि मग त्याला सांगायचं तू इलेक्ट्रोल बॉन्ड घे. ज्याच्यावर ईडीची धाड टाकली जाते त्याला इलेक्ट्रोल बॉन्ड घ्यायला लागतात. देशातील ईडी, CBI आणि इन्कम टॅक्स ह्या 3 गोष्टींना हाताशी धरून भाजपनं निव्वळ सगळ्याच पक्षात विरोधी पक्षांना संपवायचं आणि विरोधी पक्षांना तुरुंगात घालायचं एक पद्धतीनं षडयंत्र चालू केलेलं आहे. आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून भाजपने हे सगळं जे आता सत्ता उभा केलेली आहे ह्याचा जनतेला आता ह्या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे. ते म्हणतायत की भाजपने विरोधी पक्षाला संपवायचं षडयंत्र रचलेलं आहे. नाही, कसं आहे, षडयंत्र रचायला काय बाकीचे पक्ष काय एवढे छोटे नाही आहेत. ते पण त्यांच्या परीनं त्यांनी जर जनतेची कामं केली, त्यांनी जर जनतेची कामं केली तर त्यांना जनता निवडून देणार आहे. हा डेमोक्रेटिक कंट्री आहे, डेमोक्रेटिक देश आहे. कामं केली नाहीत म्हणून लोक सांगा. आता आमचे मित्र करण जाधव म्हणाले डेमोक्रेटिक इंडिया आहे. मला वाटते BJP डेमोक्रेटिक इंडिया संपवायचं काम करते. आणि आता तात्या म्हणले की भाजपमध्ये इलेक्ट्रॉल अमुक भाजप असा पक्ष तसा पक्ष आहे. मला वाटतं तात्या पक्षातून 15 दिवस झाले, त्यांना भाजपचे एवढं समजायला लागले. मुळात त्यांचं आधी अभिनंदन की ह्यांना कळायला लागले काय चाललंय ते. 15 दिवसामध्ये मला कळालं, 70 वर्षामध्ये ह्यांना कळालं नाही. दुर्दैव आहे. ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी आत्ता जी परिस्थिती आहे, आत्ता मित्रांनी आमचं सांगितलं की इलेक्ट्रॉन बॉन्डचा हा फक्त भाजपचा विषय नाही, सगळ्या पक्षांची खाती ओपन केली. म्हणजे सगळ्यांचं उघड केलंय. हमाम में सब नंगे. सुप्रीम कोर्टाचा विषय जो आहे बरोबर, त्याच्यामध्ये हे सगळं ओपन केलं आणि देशाला कळलं कोणी त्याच्याला पैसे दडवले तर काय. अरविंद केजरीवालला विचारा म्हणावं,
या संदर्भामध्ये काय आहे? अरविंद केजरीवाल आता अरविंद केजरीवालचा त्यांनी विषय काढलाय म्हणून त्यांना माहितीसाठी सांगतो. ज्या मध्य प्रकरणात अरविंद केजरीवालांना अटक केलं आहे ना, त्यातल्या मुख्य आरोपीचं नाव आहे शरद शेट्टी. शरद शेट्टी. त्या शेट्टीला 10 मे 2022ला अटक केली ईडीनं. अटक केल्यानंतर 15 तारखेला त्यानं 15 मेला 5 दिवसांनी त्याला तिहार जेलमध्ये टाकलं. 15 मेला त्याच्याकडून 5 कोटी रुपयाची इलेक्ट्रोरोल बॉन्ड त्याने खरेदी केले भाजपमध्ये. जानेवारी महिन्यात लगेच इंट्रीम त्याला जामीन मिळाला. त्याच्यानंतर त्याच कंपनीतून 25 करोड, परत 10 करोड आणि 15 करोड असे टोटल 50 करोडची ज्यावेळी त्याने बॉन्ड खरेदी केले इलेक्ट्रोरोल बॉन्ड, त्यावेळी त्याला पूर्णपणे जामीन मिळालं की ज्याच्यावर नॉन बेलेबल वॉरंट होता. त्याच्यावरती मुख्य आरोपी राहिला साईडला, त्याला केला आहे माफीचा साक्षीदार. म्हणजे जो आमच्याकडे येत नाही, म्हणजे आमच्याकडे म्हणजे भाजपकडं, त्याला ब्रिटिशकालीन ज्या पद्धतीनं डिवाइड अँड रूल चालू होतं की आमच्याकडे यायचं, तू नसेल तुला या प्रकरणात अटक. विरोधी पक्षांना एवढंच वाटतंय ना, तर ह्यांनी 10 वर्षात जी कामं केली, महागाई आटोक्यात आणता आली नाही, बाकीची कुठली मग कशाला सिंचन घोटाळ्याच्या अजित पवारांना घेतलं, आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाणांना घेतलं. तुम्हाला दुसऱ्याची मुलं का लागतात? कारण काय? घेऊ त्यांच्याकडनं उत्तर घेऊ. तुम्हाला दुसऱ्यांची मुलं का लागतात म्हणतात? आता कसं आहे, देशामध्ये तिसऱ्यांदा मोदींचं सरकार यायला लागलेलं आहे. त्यासाठी चांगल्या लोकांची गरजच आहे ना भाजपला. त्यामुळं भाजपमध्ये इनकमिंग, आता काँग्रेसमध्ये जरी तुम्ही म्हणला, राष्ट्रवादी कसं तयार झालं? राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती कधी झाली? 99 साली. राष्ट्रवादीची निर्मिती कशातनं झाली? राष्ट्रवादी निर्मिती कशातनं झाली? काँग्रेस बुडूनच झाली ना. त्यामुळे पक्षफुटी ही कायम चालूच राहते, त्याचे काही विषय नाही. आम्ही काही वेगळं करतोय असं ते म्हणत नाही. एक मिनिट काँग्रेसनं त्यावेळी काँग्रेसनं त्यावेळी ईडी, CBI, इन्कम टॅक्स मागं लावून ब्लॅकमेल करून कुणाला पार्टीत घेतलेलं नाही. 4 दिवसापाठीमागं नरेंद्र मोदींनी ग्वाल्हेरमध्ये भाषण केलं की 70,000 कोटीचा घोटाळा आहे. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरल करप्ट पार्टी म्हणून त्यांनी हे केलं. आणि त्यांना 8 दिवसात नुसतंच पक्षात नाही नुसतंच आपल्याबरोबर सत्तेत नाही घेतलं, तर महाराष्ट्राच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या, उपमुख्यमंत्री केलं. हीच गोष्ट अशोक चव्हाणांच्या बाबतीत पण झाली. त्यांच्यावर श्वेतपत्रिका आणली. श्वेतपत्रिकेत नाव आल्यानंतर अशोक चव्हाणांनी लगेच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना राज्यसभा दिली. असे धुवून काढलेल्या नेत्यांची यादी भरपूर आहे. आणि हा सगळा ईडी आणि CBIचा कमाल आहे. ही भाजपची कमाल आहे. ज्यांना देशाचा विकास हवा आहे, ज्यांना महाराष्ट्राचा विकास हवा आहे, ते महाराष्ट्र विकासासाठी अजितदादांनी ज्यावेळा राष्ट्रवादी सुटली तेव्हा त्यांनी सांगितले की मला महाराष्ट्राचा विकास घडवायचा आहे. मी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशामध्ये सक्षम एक नेतृत्व असावं, जे काम करते त्या नरेंद्र मोदींच्या पाठीमागं ताकद आपली उभा करावी, म्हणून ते विकासाला पाठबळ आणि पाठिंबा देण्याचे हेतून अजित पवार आज आमच्याबरोबर आहे. महाराष्ट्राचा विकास साधण्यासाठी ते नेते तिथं गेले म्हणतायत ते. नाही ते नाही ह्या सर्व मुद्द्यावर आपण चर्चा करत असताना आपण एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की 2014ला हे भाजपनं काय आश्वासनं दिली होती. बहुत हुआ भ्रष्टाचार, अब की बार मोदी सरकार. बहुत हुआ नारी पर अत्याचार, अब की बार मोदी सरकार. आज नॉर्थ ईस्टमध्ये एकही उमेदवार भारतीय जनता पार्टीनं दिलेला नाही आहे. जी पार्टी देशामध्ये 400+ दंब मिरवते त्या पार्टीने नॉर्थ ईस्ट हा भारताचा भाग आहे, एकही कॅन्डिडेट दिलेला नाही. कारण त्यांना माहीत आहे की आपण तो जो भाग आहे त्या भागात जो महिलांच्यावर होणारा अत्याचार आहे ते हे थांबवू शकलेले नाहीत. ह्यांना आपले म्हणून हे पार्ट्या का फोडतायत, ते कुणाला फोडतायत? त्या भागामध्ये स्थानिक लेवलला जो नेता, जो निवडून येण्याची क्षमता असलेला नेता, मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, त्याला फोडून आपल्या पार्टीमध्ये घेण्याचं जे काम आहे ते अमित शहा अँड पार्टी राबवते आहे. म्हणून मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की मी आत्ता काँग्रेसचा पदाधिकारी झालो, पण 2014च्या पूर्वी मीही भारतीय जनता पार्टीला समर्थन केलेला माणूस आहे. पण त्यावेळची भाजपा ही अटल बिहारी वाजपेयींची भाजपा होती. आजची भाजपा ही अदानी प्रायव्हेट लिमिटेड झालेली आहे. त्यांना जनतेच्या हिताशी काही घेणं देणं नाही. आज शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? आज शेतकऱ्याचं कुठलेही म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट जी म्हणतो आपण, शेती करण्यासाठी जो खर्च जातो, बरेचसे प्रश्न आहेत ते. आता ते म्हणतात ह्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे. नाही, आता आपले मित्र काही जण म्हटले की भाजप काँग्रेसबरोबर गेलं, भाजप राष्ट्रवादीबरोबर गेलं, भाजप कुठल्याही पक्षाबरोबर तसं गेलेलं नाही. ज्या
पक्षातील लोकांना वाटलं की मोदीजींचं काम चांगलं आहे, मोदीजींचं देशप्रेम आहे, असे लोकच मोदीजींबरोबर आले. राष्ट्रभक्त सगळे. हां, आम्ही नाही कुठल्या राष्ट्रवादीसोबत आहे ना कुठल्या काँग्रेससोबत. आताची भाजप बदलले ते म्हणतात आणि सपशेल अपयशी ठरलंय तुम्ही. कशामुळे अपयश ठरलोय मी? आज अशी परिस्थिती आहे भारतामध्ये, या हिंदुस्थानामध्ये लोकशाही आहे. हे लोकशाही राष्ट्र आहे, देश आहे. या देशामध्ये ही जी सगळी मंडळीनं आज बवाल उभा केलेला आहे, तर इथं भारतीय जनता पार्टीला काँग्रेसचं आव्हान, शरद पवारांचं आव्हान नाही, उद्धव ठाकरेंचं आव्हान नाही, ममता बॅनर्जीचं आव्हान नाही. जी भारताच्या बाहेरचे जे भारत विरोधी जी राष्ट्र आहेत, या लोकांना मोदी नको आहेत. आणि या लोकांचे बाहुले म्हणून इथले राजकीय पक्ष आज काम करतायत, हे मला वाईट वाटतंय. मग भाजपला पाकिस्तानमधून इलेक्ट्रिक बॉन्डचे पैसे निधी आले कसे खरेदी केले हे दाखवावं त्याने. भाजपनं उमेदवार देऊन 8-10 दिवस होऊन गेलेले आहेत. इथं विरोधकांना उमेदवार देता येणं झाला आहे. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. सांगली लोकसभेची निवडणूक यासाठी इंटरेस्टिंग ठरलेली आहे की भाजपचा उमेदवार मागच्या काही दिवसांपर्यंत भाजपमध्ये पण रस्सीखेच होती, भाजपचा उमेदवार डिक्लेअर झाला, परंतु महाविकास आघाडी अंतर्गत बरंच संभ्रमाचं वातावरण आहे. सांगलीवरती आपण बोलतो. मी राहुल शितोळे जे बोलले ना त्याच्यावरती उत्तर देतो. भाजपनं त्यांचा खासदार डिक्लेअर केला, पण आमच्यात एकाच एक तोडीचा उमेदवार आहे. चंद्रहार पाटील द्यायचे का विशालदादा पाटील द्यायचे. आणि आमच्यात असं नसते की दिसली पंगत की बस जेवायला. सामंजस्यपणानं पोक्तपणानं सगळे निर्णय घेतले जातात, जे वरिष्ठ नेते ठरवतात आणि खाली कार्यकर्ते पालन करतात. मिरजमधून उद्धव ठाकरेंनी जी उमेदवारी परवा जाहीर केली त्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे का? हे चुकीचं आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा, शरद पवार गट हा एक प्रमुख घटक पक्ष आहे आणि असा कुठल्याही निर्णयाला कुठला एक घटक पक्ष विरोध करत नसतो. आणि माननीय जयंत पाटील साहेब यांचं इतर नावसुद्धा आपण घेऊ शकत नाही. त्यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहे आणि राज्यातल्या अनेक जागा उमेदवार फायनल करत असताना एकट्या सांगलीकडे जयंत पाटील साहेब लक्ष द्यायची काहीच आवश्यकता नाही. जयंतराव पाटील साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचं नेटिव्ह टाउन प्लेस हे सांगली जिल्हा आहे आणि सांगली जिल्ह्यावर राजकारणामध्ये त्यांचा एकेकाळी दबदबा होता, बरोबर, असं सगळीकडे चर्चा आहे. मग ते जयंत पाटील या सांगलीच्या लोकसभेच्या जागेवर मूग गिळून गप्प काय आहेत? खरं तर इथल्या शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल, यांचं भाजपशी भांडण नाही, लढाई आमच्याशी नाही. त्यांची लढाई इंटरनल महाविकास आघाडी चालू आहे. त्यांची लढाई मला वाटतं इलेक्शनच्या अगोदर संपवावी. त्यांची काय लढाई? मला विश्वास वाटतोय का तुम्ही पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करा? 100% संजय काका पुन्हा एकदा तिसऱ्यांदा संजय काका तिसऱ्यांदा खासदार होतील. तिसऱ्यांदा खासदार. भांडणं काही मिटना झालेत म्हणून तिसऱ्यांदा संजय काका खासदार. आम्ही खानापूर आटपाडी मतदारसंघाचा प्रत्येक गाववार दौरा केलेला आहे. त्या दौऱ्यामध्ये सामान्य जनता, पारावर बसणारी जनता सांगते संजय काका गेल्या 10 वर्षामध्ये हिंगणगादे सोडले तर मला वाटतं कुठल्यासुद्धा गावात गेलेले नाहीत आणि त्यांनी कुठेही आलेले नाहीत. यांनी भाजपवाल्यांनी सांगावं की कुठं त्यांनी निधी दिला आहे का? उलट गोपीनाथ पडळकरांनी दिला असेल पण संजय काकांनी दिला नाही. ही लोक बोलतात. पण ते म्हणतात की तुमचा उमेदवार ठरवणं मग दुहेरी का आमचा उमेदवार अजून वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे आणि त्याच्यानंतर आमचा काँग्रेसचा उमेदवार विशालदादा पाटील आहेत. जरी शिवसेनेने चंद्रहार पाटील उमेदवार म्हणून घोषित केले असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक निर्णय जाहीर केलेला आहे. विशाल पाटीलांना उमेदवारी भेटेल असं 100% विशालदादाला भेटणार, कारण विश्वजित कदम साहेब ह्या सीटसाठी आग्रही आहेत. तुम्ही थोडक्यात महाविकास आघाडीची अजून कोणत्याही प्रकारची प्रेस कॉन्फरन्स झालेली नाही. एकट्या समजा उद्धवसाहेब ठाकरेंनी जरी जाहीर केलं असेल तरीही ज्यावेळी तिन्ही पक्ष एकत्र बसतील त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं सांगलीच्या जागेवर वाद आहे असं काही नाही आहे. उलट पक्षी सांगलीच्या ज्या खासदारांची जी तिकीट डिक्लेअर झालेली आहे त्याच्यावरती ज्यांचे म्हणजे मागणी करत होते ते माजी आमदार पितुराज बाबा देशमुख असतील, ते अजूनपर्यंत पुढं येऊन काही बोललेले नाहीत. किंवा जतचे माजी आमदार विलासराव जगताप साहेब असतील, ह्यांनी तर थेट सरळ हे केलेलं आहे, उघड विरोध केलेला आहे. त्यामुळे ह्यांचा जो विरोध आहे भारतीय जनता पार्टीचा तो त्यांच्या पक्षातनं उघड आहे. त्यामुळे अंतर्गत पण नाराजी भारतीय जनता पार्टीमध्ये अजिबात नाराजी नाही. खरं तर ही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इंडिपेंडन्स आपल्याला मागणी आहे. त्याच्यामध्ये पृथ्वीराज बाबांची इच्छा होती की त्यांनी लढावं, त्यांना उमेदवारी मिळावी अशी त्यावेळेला त्यांनी मागणी केली होती. आता राहिला विषय की जजचा
जगताप साहेबांनी, तर ही पक्षांतरिक विषय आम्ही मिटू. पहिल्यातलं वादळ आहे, शमणार आहे. आम्ही पक्ष म्हणून सगळे आम्ही एक असेल, पक्षामध्ये आमच्या अजिबात दुई नाही. भाजपनं देशाची यादी जाहीर केली आहे अकार्यक्षम खासदारापैकी ज्यांनी सगळ्यात कमी निधी उचलला हे विद्यमान सांगलीचे खासदार आहेत, की ज्यांनी अजिबात निधीचाच वापर केला नाही. आणि हे मदत काम आहे. बरं, आता काय काम आहे ते तर दाखवा ना. विचार तुम्ही त्यांना. सहकारी पक्षातले म्हणतात की विशाल पाटलांना इथं उमेदवारी भेटेल आणि विश्वजित कदम साहेब त्यासाठी आग्रही आहेत म्हणून. मी एवढंच सांगतो, मातोश्रीवरून डिक्लेअर झालेलं आहे चंद्रहार पाटील हे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि विशाल पाटलांना आणि सर्व आघाडीतल्या घटकांना येऊन एकत्र काम करावं लागेल. आज काँग्रेस असेल बोलतायत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते बोलतायत. तिकडे भाजप खुश झाले. मला एवढंच सांगायचं आहे, महाविकास आघाडी जे ठरवल, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, जयंत पाटील साहेब, शरद पवार साहेब, नाना पटोले साहेब, ही काँग्रेसची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे. हे जे ठरवतील एक मिनिट, हे जे ठरवतील तो उमेदवार, त्या उमेदवाराच्या आम्ही मागे लागू. आणि राहता तात्यांच्या प्रश्नाला एक उत्तर द्यायचं आहे. लोकशाही सांगली जिल्ह्यातली राहू दे म्हणावं, तिथं वर जी दोघं बसलेत का नाही, मोदी आणि शहा, ती इतर तिसऱ्या खासदाराला बोलून देत नाहीत. आणि कुठलं लोकशाहीचं सांगायला आजच सांगतो की भारत देशामध्ये मोदी आणि शहा हे राम लक्ष्मणाची जोडी आहे. आज इथं राम लक्ष्मणाची जोडी आहे. तुम्हाला रामराज्य पाहिजे का नाही? तुम्ही रामराज्याची भाषा करता आणि रामराज्यासारखं राज्य करणारी या देशामध्ये ही जी दोघं आहेत, या दोघांनाच टार्गेट का करतात तर ते काम करतात आणि खडं आंब्याच्या झाडाला मारतात. बाबळीच्या नव्हे, जे काम करतायत त्यांच्यावर आरोप करतात. मराठा समाज असो, धनगर समाज असो, या भाजपने एवढा अन्याय केलाय, अत्याचार केलाय भाजपने. मातोश्रीवरनं उमेदवारी डिक्लेअर झाले, त्यामुळं पुन्हा त्यात काय मातोश्रीवरनं उमेदवारी डिक्लेअर झाली. चंद्रहार पाटील सुद्धा आमचे चांगले मित्र आहेत, पण मातोश्रीवरून जरी उमेदवारी डिक्लेअर झाली असली तरी देखील ही शिवसेना पक्षाने जाहीर केलेली उमेदवारी आहे. त्या शिवसेनेचे आमचे मित्र शिवाजीराव शिंदे यांनी सुद्धा सांगावं की महाविकास आघाडीमधील हा निर्णय झाला आहे का, त्या तिन्ही पक्षाचे उमेदवार ह्या उमेदवारीला पूरक आहेत का, एवढं त्यांनी सांगावं. भाजपचा हा सगळा खेळ चालू आहे, जे संविधान बदलण्यासाठी. तुम्हाला तुमच्याकडे हा ह्यांचा मेळ नाही म्हणून आज संविधानाचा खेळ म्हणून बोलतायत. संविधान हे पोरखेळ नव्हे, किती हाय सिक्युरिटीमध्ये सगळ्या सिस्टीम आहेत. प्रत्येक अनंत हेगडे हे त्याचं वैयक्तिक मत आहे. त्यावेळेला सांगितले, त्याला पक्षाने सांगितले, अशा जी काय वाचाळवीर होते त्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीने घरी बसवलेला आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. भारतीय जनता पार्टी ही लोकशाहीवाद या देशामध्ये. हे जे विरोधक बोलतात की संविधान बदललं जाणार, संविधानाची अंमलबजावणी व्हायला लागली आहे, ह्यांची भीती आहे यांना. आता जी ईडीपीडी चालू आहे ना, ही संविधानात्मक काम करते, ती त्यांना नको आहे. एक मिनिट, संविधानाची अंमलबजावणी करत आहेत हे वाक्य धादांत खोटं असून संविधानाची चिरफाड आणि त्याचे तुकडे देशाचं काय म्हणतात त्याला वाटोळं करण्याचं काम अलीकडच्या 10 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि संविधानाचं रक्षण करण्याचं काम ह्यांचं नाही आहे आणि यांच्याकडून ते होणार नाही हे सामान्य येड्यातल्या येड्या माणसाला सुद्धा कळालेलं आहे. देशाचे पंतप्रधान आत्ता सोलापूरमध्ये एक सभा झाली, त्यात म्हणले की अजित पवारांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला. मग थोड्या दिवसात अजित पवारांना महायुतीत घेऊन उपमुख्यमंत्रीपद कशासाठी दिलं? काय कारण? इकडले भ्रष्टाचार लपवासाठी तिकडं त्या पक्षात त्यांना घेऊन त्यांना ते मंत्रिपद खासदार काय असं दिलं जातं त्यांना. तर ह्याबद्दल त्यांनी काय सांगावं? बोला. आमचे मित्र शिवाजीराव शिंदे आत्ता म्हणले मातोश्रीचा आदेश बदलत नाही. जर त्यांच्या आदेशाप्रमाणे जर चंद्रहार पाटलांना उमेदवार राहिली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी इथं आत्ता जी उभी आहे ते काम करणार का महाविकास आघाडीचं? कारण आम्ही भाजपवर काम करणार, आम्ही भाजपचा. पण ह्यांच्यात एक आहे का, यांच्यानं वाद होऊन घ्या. 100% करणार. महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार जरी असला तर 100% आम्ही काम करणार. महाविकास आघाडीचा सांगलीचा उमेदवार कोण असावा ह्याच्याबद्दल अजून कोणताही निर्णय झालेला नाही. वरिष्ठ पातळीवर त्या संदर्भात चर्चा चालू आहे. आता सगळेच जर तुम्ही आत्ताच्या सुद्धा प्रेस कॉन्फरन्स बघितल्या नेत्यांच्या, तर अजून थोडासा वरिष्ठ पातळीवर 2-3 जागांचा विषय चालू आहे. त्याचं निरसन होईल आणि उद्यापर्यंत उमेदवार डिक्लेअर होईल. जो कोण उमेदवार डिक्लेअर होईल त्याचं खानापूर तालुक्यातील काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल हे सर्वजण एक दिलानं काम करतील आणि त्या उमेदवाराला खानापूर तालुक्यातून मताधिक्य पण देतील. माझा एक प्रश्न आहे, थोडक्यातच मांडतो. माझे प्रश्न आहेत, हे आरोप प्रत्यारोप चालू राहणार. 2014ला ज्या मुद्द्यांवरती मोदी सरकार किंवा भाजप सरकार सत्तेमध्ये आलं, महागाई, बेरोजगारी, शैक्षणिक आणि भ्रष्टाचार ह्या मुद्द्यावरती आलं, त्यातली त्यांनी कोणती पूर्ण केली आहे? नुसत्या राम मंदिरवरती किंवा राम राम म्हणून काही गोष्टी होत नाहीत.
तर त्याचं ह्या भाजप कार्यकर्त्यांनी उत्तर द्यावं. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर. कसं आहे, आजपर्यंत राम मंदिर होणार, राम मंदिर बनेगा लेकिन तारीख नाही देंगे, ही एक प्रकारचं त्यांनी एक स्लोगन दिलं होतं. आता राम मंदिर झालं तर आता ते त्यांना अडथळा वाटायला लागला आहे. आणि मंदिर बांधून पोट भरत नाही. आणि दुसरी गोष्ट कसं आहे ना, आम्ही जाहीर केलं होतं की आम्ही मंदिर करणार. आज उद्धव ठाकरेंच्या गटाची लोक म्हणतात मंदिर बांधून पोट भरत नाही, तर मंदिर बांधल्यामुळं तिथल्या आजूबाजूच्या लोकांना असेल, तिथल्या हॉटेल व्यावसायिकांना असेल, छोट्या छोट्या व्यावसायिकांचं असेल, तर त्यांचंसुद्धा त्यांचंसुद्धा पोट भरणार आहे ना. आज मला सांगा, आज पर्यटनाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये असेल किंवा त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असेल, एक प्रकारचा व्यवसाय तिथं निर्माण झाला आहे आणि मग निर्मिती तयार. आज 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 एक मिनिट बोलू द्या. आज देशात उद्धव ठाकरे गटाचे जर नेते जर आज राम मंदिरावरती आक्षेप घेत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब कोणतीही नाहीये. आज बेरोजगारीचा दर देशामध्ये गेल्या 70 वर्षात जेवढा बेरोजगारी नव्हती ती आज आहे देशामध्ये बेरोजगारी. आज सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. यावरती हे भाजपवाले बोलत नाहीत. राहिला राम मंदिराविषयी यांनी सगळ्यांनी अभ्यास करून घ्यावा की राम मंदिराची जी आत्ता मंदिर बांधलेलं आहे ती 65 एकर जागा, ही काँग्रेसचा राम मंदिराला विरोध नव्हता, फक्त दंडेलशाहीला विरोध होता. कायदेशीर मार्गानं राम मंदिराच्या आसपासची 62 अयोध्या अधिनियम ह्यांनी वाचावा. राजीव गांधी सरकार असताना तिथली ती सगळी जागा सरकारनं स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे. त्यावेळी काँग्रेस सरकारनं प्रस्ताव ठेवलेला होता, त्याला विरोध करण्याचं काम, कारण यांना राम मंदिराचं राजकारण करायचं आहे. आणि राजीव गांधी राम मंदिराचा विषय फार मोठा आहे, हे काय इथं सांगण्यासारखा संपणार नाही. फक्त मी एवढं सांगतो, त्यांचं म्हणणं आहे महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, महागाई त्यांचा विषय नाही. एक मिनिट, त्यांचा विषय ना महागाई, बेरोजगारी आणि शिक्षण, अमकं तमकं जे हे बोलताय सगळं. आज जगामध्ये भारताचा डंका वाजतोय. कशामुळं, कुणामुळं वाजतोय? काय डंका वाजत नाही. मालदीव सारखं छोटं राज्य आज चायनाच्या पाल्यात जाऊन बसलेलं आहे. राम मंदिराबाबत आमचे भाजपचे मित्र म्हणतात की राम मंदिरामुळे विकास झाला. ज्या राजीव गांधी पंतप्रधान असताना राजीव गांधींनी मंदिर उघडायची परमिशन दिली आणि तिथून आता जे मंदिर आहे ते 3 किलोमीटर अंतरावर नेऊन बसवले. जिथं राम आहेत तिथं राम बसवायचं काम त्यांनी केलेलं नाही आणि इतका गाजावाजा करतायत. आज सकाळी सन्माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब अर्ज भरल्यानंतर म्हणाले की आम्ही धर्म जात ह्या गोष्टी मानत नाही. हे कधी म्हणतात, ज्या वेळेला अर्ज भरायची वेळ येते त्यावेळेला धर्म जात ह्यांना आठवत नाही आणि जेव्हा निवडून येतात तेव्हा जातीचं आणि धर्माचं राजकारण केलं जातं. ह्याला उत्तर धर्माचं भाजप राजकारण करते. मी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलतो. खानापूर आटपाडीमध्ये पूर्वी 10 वर्षापूर्वी कुसळं उगत होती. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टिंबू योजनेच्या माध्यमातून जो निधी दिला त्यामुळे भरपूर, आणि आमचे मित्र फॉरेन फिरून आले. पूर्वी शेतकरी विट्यात फिरत होते, आता थायलंड, बँकॉक, पटाया फिरून येतात आणि म्हणतात कशाची शेतकऱ्याची प्रगती झाली, कोण आत्महत्या करते शेतकरी. सांगलीच्या मुद्द्यांवरती पाण्याचा मुद्दा सांगतो. टेंबू, म्हैसाळ, ताकार हे 3 योजना शरदचंद्र पवार साहेबांनी चालू केल्या. त्याला 15 वर्ष घडवण्याचं काम केलं. पाटाला पाणी तिने सोडलं आणि दारी हिने धरली आत्ता. त्यामुळं लय आम्ही केलं ह्या म्हणण्यात काय अर्थ नाही. सांगली जिल्ह्याच्या विकासाचा पाया हा खरं तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यावेळी असणाऱ्या सरकारने, याच्यामध्ये आत्ता असणारे सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांचा काडीचाही वाटा, म्हणजे काडीचाही म्हटलं तरी आता जी भाजपमध्ये ते सगळे पहिले काँग्रेसमध्येच होते, ते काँग्रेसमधनच तिकडे गेलेले आहेत. तुमच्याकडे येतो, ह्यांच्याकडनं उत्तर घेऊया की सगळा विकास यशवंतराव चव्हाणांची काँग्रेस आता आहे का? ज्या काँग्रेसचे हे बोलतायत, बरोबर, आज ज्या काँग्रेसचे बोलताय त्यांना यशवंतराव चव्हाणांचा हा विषय आहे का? अटल बिहारींच्या विचार 100% भाजपचा नारा दिला, सत्यात उतरवलेला आम्ही. तुमचं काय झालं आता? आज अटल बिहारी, हिमाचल, मला सांगा, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना उद्धव ठाकरेंची राहिल्या का? आज जर राम मंदिराला जर ते विरोध करत असतील,
हिमाचल प्रदेशमध्ये शेतकरी तिथला सफरचंद पिकवतो, छोटा व्यापारी तिथं सफरचंद खरेदी करायचा, तिथं अदानीला उतरायला मार्केटमध्ये त्यांनी संधी दिली. अदानीने सुरुवातीला स्वस्तामध्ये चांगला भाव दिला शेतकऱ्यांना, सगळे छोटे व्यापारी मारले अक्षरशः. नंतर अदानी तिथून 30 रुपये किलोनं सफरचंद घ्यायचा आणि 200 रुपये किलोनं विकायचा. तिथल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की हे सरकार अदानीचं आहे. त्यावेळी तिथली सत्ता बदलली. आज तिथला शेतकरी BJPला मतदान करत नाही. महाराष्ट्रातल्या सुद्धा शेतकऱ्यांना माझे मित्र म्हणाले की पाणी टेंबू, त्यांनी सांगावं टेंबूचं पाणी 2014च्या आधी माहुलीपर्यंत आलेलं आहे. कसं असतं की काँग्रेस सरकार आहे हे व्यवस्थित जो आपल्याकडे निधी असेल. आज देशावर कर्ज किती झालं? 60 वर्षात जेवढं कर्ज नव्हतं तेवढं 10 वर्षात कर्ज काढून ठेवलेलं आहे यांनी. आज रुपयाची अवस्था काय आहे? डॉलरच्या अपरोक्ष रुपयाची अवस्था काय आहे? माझे मित्र इथं काय विचारतात की महागाईवरती हे बोलतात. जेव्हा रशिया आणि युक्रेन युद्ध होतं त्यावेळेस भारताने तटस्थ भूमिका जी बजावली, त्या भूमिका बजावल्यामुळंच आपली ही जी अर्थव्यवस्था आहे ही स्टेबल राहिली. नाहीतर आपली अर्थव्यवस्था ही नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तानसारखी ढासळली. नाही मी त्या विषयावर फक्त एकदा बोलतो. त्यांनी युक्रेनचं आणि ह्याचं काढलं. 2014ला 70 रुपये लिटर पेट्रोल होतं, ते क्रूड ऑइलचा दर होता 114 रुपये. मनमोहन सिंगचं सरकार होतं. आता त्याचा दर चालू आहे 82 रुपये. मग पेट्रोलचा दर कमी यायला पाहिजे का वाढायला पाहिजे? ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरनं भाजप जे शिकवतं आहे का नाही त्यांना की युक्रेन आणि रशियाचं युद्ध आणि कुठल्याही जगात वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधा कुठल्या पद्धतीने कशा चालू आहेत ह्याच्यावरती अनुमान ठरतं जगात. तात्या ज्या पद्धतीने म्हणाले जगामध्ये डंका वाजतोय. 37 देशांची नावं जाहीर झालेत, भारताचं कुठेही नाव नाही आहे. उगी कोरोना जगावरती आला, थाळ्या आणि टाळ्या वाजवून आपला प्रदर्शन मांडलं. काय म्हणत असतील जगातली? काँग्रेस राष्ट्रवादीत आता वसंतदादांचा हा जिल्हा म्हणून काँग्रेसमध्ये ओळखला जातो. दादा 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. प्रकाश बापू 5 वेळा खासदार होते. प्रतीक दादा 2 वेळा खासदार होते. आज त्यांच्या घरात तिकीट मिळत नाही, अशी वाईट परिस्थिती काँग्रेस. तुम्ही भांडवलदारांना रेड कार्पेट अदानी अंबानी 10 वर्षात निर्माण झाले का? काँग्रेसच्या काळात निर्माण झाले. त्यांना सोनिया गांधी, मनमोहन सिंग सरकारनं निधी म्हणजे मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 10 वर्षात कुठलाही नेता, कुठलाही उद्योजक निर्माण होत नाही. म्हणजे हे दोन्ही पक्षांचा आहे. भाजपचा जो उमेदवार आहे ना आता खासदारकीचा, तो काय मूळ भाजपचाच होता का? राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस तिकडे घेऊन त्यांनी उमेदवारी जाहीर केली. काँग्रेस आता ह्या सरकारच्या धोरणामुळं आता आपण विट्यात उभा आहे. विट्यातला वस्त्रोद्योग व्यवसाय पूर्ण संपलेला आहे. आज ह्या खानापूर तालुक्यातला गलाई बांधव श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत पूर्ण देशभर विखुरलेला आहे. पण सरकारनं जे सोन्याच्यावर नवीन GSTचं धोरण आणलं आहे, त्या GSTच्या धोरणामुळं त्या गलाई बांधवाला आज व्यवसाय करताना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. असाच खानापूर तालुक्यातील पूर्व भागात जो द्राक्ष निर्यात करतो आहे, त्या निर्यात धोरणामुळं द्राक्ष उत्पादकाला म्हणावासा दर मिळणं झाला आहे, अशी परिस्थिती आज झालेली आहे. आज ह्या सरकारच्या धोरणामुळं ज्या चुकीच्या पद्धतीनं खानापूर तालुक्यातल्या ह्या 2-3 जे महत्त्वाचे घटक आहेत, त्या महत्त्वाचा घटक अफेक्टेड झाला आहे. त्यामुळं इथं बेरोजगारीचा एक प्रश्न तयार झालेला आहे. आणि ज्या पद्धतीनं हे सांगितलं जातं आहे की सरकार शेतकऱ्यांसाठी हे करते, तर ज्या 2014ला जे खताचे दर होते आणि आज खताचे जे दर आहेत ह्याचं जर काढलं तर शेतकऱ्यांच्या एका पद्धतीनं लूटच चालू आहे. महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले तुम्ही. मिनिटात सांगतो फक्त. या देशामध्ये आणि राज्यामध्ये खरं तर अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर बोलण्याचा खरंच विरोधकांना आता नैतिक अधिकार राहिलेला नाही, एक बाब. दुसरी गोष्ट अशी आहे की या देशामधला दलित, आदिवासी, दलित असेल, भटका असेल, आदिवासी असेल, ही जी काय पिछडा वर्ग, ही जी काय सगळे समाज आहेत, या समाजांना सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये चालू आहे. आज आपण जर बघितलं असेल तर या सगळ्या महापुरुषांचा विचार, या महापुरुषांचे विचार जोपासायचं काम या सगळ्या प्रक्रियेमध्ये चालू आहे. आणि आज या देशामध्ये गरीबाला सुद्धा लोकशाही मार्गानं गरीबाला सुद्धा उच्च ठिकाणी घेऊन जाण्याचं, मग ती शैक्षणिक असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, या सगळ्याला न्याय देण्याची काम योग्य करतोय. नेत्यांचा भाजप सन्मान करतोय. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अपशब्द काढले, अनुद्गार काढले महाराजांच्यावर, तेव्हा हे भाजपवाले मुगळून का बसले होते? कोश्यारी हे राज्यपाल आहे
तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताना थोडंसं त्यावेळचे ते राज्यपाल होते. तुम्ही सत्तेच्या राजकारणामध्ये राज्यपालन हा घटनासिद्ध असलेल्या माणसांना अडकू नका. त्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये नगरमधले माजी महापौर सर्वांना माहीत आहे चिंदम म्हणून. त्या चिंदम नगरसेवकानं शिवाजी महाराजांविषयी इतके अपशब्द वापरले. तो अपक्ष निवडून आला आणि भाजपचे नेते तो जेलमध्ये असताना मदत करतात आणि हे म्हणतात की आम्ही महापुरुषावर बोलत नाही. इतक्या महापुरुषांवरती गलिच्छ पद्धतीनं भाजपा बोलते आणि आज सांगते महापुरुषांबरोबर आहे. ही निंदनीय गोष्ट आहे. हो ऐका भाजप महापुरुषांचा अवमान करते. मला सांगलीकडनं शेवट करायचं आहे सांगलीच्या मुद्द्यावरती घेऊन. भाजप कोणत्याही महापुरुषांचा अवमान करत नाही. प्रत्येक योजनेला महापुरुषांचीच नाव आहेत आत्ता. आणि मिरज ते पुणे रेल्वे लाईन एक सिंगल होती. भाजपच्या काळात आता डबल लाईन झालेली आहे. तुम्ही सांगलीत ना आलाय, तुम्हाला कळत असेल डबल लाईन झाली रेल्वेची. या विटा शहरात नाही की नॅशनल हायवे राज्यमार्ग गेला नव्हता. आता तुम्ही विट्यातनं बघा, सगळे राज्यमार्ग नॅशनल हायवे भाजपच्या काळात झालेत. विट्यातनं भाजपच्या काळात झालेत. आणि कुठलंही कंस्ट्रक्शन असलं तर तुम्ही पण कंस्ट्रक्शनलाच कामात येत होता ना. मूळ मुद्दा कसा आहे, भाजप तालुका जिल्ह्यात कुणी वाढवली आणि कुणी मोठी केली तुम्हाला माहित आहे. तुम्ही टीव्हीच्या मध्ये बीजेपीला जेजेपी का म्हणतात बीजेपीला जेजेपी सांगलीत कोण वाढवते भाजप? बीजेपीला जेजेपी ते म्हणतायत, तुमच्या नेत्यांवरती आरोप करतायत. ते कसं आहे, परवा दिवशी साहेबांनी सांगितलं बेजबाबदारपणानं कोण काही म्हणतं आम्ही त्याच्यावर लक्ष देत नाही. रेल्वेचा मुद्दा त्यांनी काढला, त्याच्यावरती मला सांगाय सिनियर सिटीजनचं हाफ तिकीट जे चार्ज बसत होतं ते बंद करून फुल चार्ज का केले? सांगली रेल्वेविषयी हे म्हणले रेल्वे झाली. माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील हे मंत्री असताना लेंगरे भागातला सर्वे प्रतीक पाटलांनी करायला लावला त्यांच्याच माध्यमातून आणि सर्वे हा रेल्वेत झाला. हे काय सांगतात? भाजपचे 10 वर्ष भाजपच्या खासदारांचं कामगिरी कशी आहे किंवा तुम्ही कुठले म्हणजे तुम्ही त्यांच्या आता विरोधक आहात की तुम्हाला काय वाटतं की ते अपयशी ठरलेत म्हणून? आता भाजपचे जे खासदार आहेत ते पूर्वी काँग्रेसचेच होते पण आता भाजपमधून उभा राहिले. 10 वर्षामध्ये त्यांनी कुठल्याही पद्धतीचा निधी, विकासात्मक काम, कुठल्याही सिंचन योजनेला निधी केंद्रातनं कुठलाही पैसा त्यांनी आणलेला नाही. एकाही गावामध्ये त्यांनी निधी दिला असं सांगावं. मी मगाशीच म्हणालो की भाजपचे पडळकर साहेब ह्यांनी निधी दिला असेल या खानापूर मतदारसंघामध्ये काही प्रमाणामध्ये भाजपचे असून ते भाजपचे खासदार असताना देखील त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये 765 गावामध्ये एक निधी दिला का त्यांनी सांगा. तुम्ही सांगा. अनेक खानापूर, आटपाडी आणि विसापूर या तालुक्यामध्ये आता जिल्ह्याचा विचार सोडा, आपण खानापूर आटपाडीचा विचार करू. खानापूर आटपाडीचं एकही गाव असं नसेल की तिथं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फंड गेलेला नाही. मग तो खासदार फंड असेल, तो 25-15चा असेल, आमदार फंड असेल किंवा DPDCचा फंड असेल, प्रत्येक योजनेतून प्रत्येक गावात, मग तो खेड्यापाड्यात असेल किंवा शहरी भागात असेल, प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विकास निधी पोचलेला आहे. या लोकांना भारतीय जनता पार्टीनं या सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सिंचन योजना असतील, रस्ते असतील, या सगळे प्रश्न मार्गाला लावलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये गोपीचंद पडळकर साहेब असतील, सुरेशभाऊ खाडे असतील किंवा संजय काका असतील, ही सगळी एकमेक अतिशय चांगल्या पद्धतीने इथं चालू आहे. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथं 110%. मुळात कसं आहे, काँग्रेसची लोक कधी ग्रामीण भागात फिरलीच नाहीत, त्यामुळे त्यांना ग्रामीण आज विशाल पाटलांना सोडा आणि त्यांना म्हणा विट्याला या, ते सांगोल्याला पोहोचतील, त्यांना विट्याला रस्ता माहित आहे का? ते उमेदवारी सिंचन योजना काय म्हणतायत? विशाल पाटील देखील जस तुम्ही म्हणताय की संपर्क ठेवला नाही, काकांनी विशाल पाटलांनी देखील संपर्क ठेवला नाही असं काय? पुन्हा एकदा विचार म्हणता काय? चेतन दादा, आज तुम्हाला किती वेळा विशाल पाटील दिसले? विशाल पाटलांनी देखील संपर्क ठेवला नाही किंवा त्यांना देखील इथली गावं माहित नाही. विशाल पाटलांना सगळी गावाच्या सगळी गावं माहीत आहेत. त्यांचा जो आरोप आहे ते साफ चुकीचा आहे. उलट त्यांनी बारणगडला कधी गेलं का विचारावं संजय काकांनी. आज त्या बहिर्जी नायकाच्या समाधीच्या ठिकाणी एक सुद्धा निधी खासदार फंडातनं दिल्या गेलेला नाही, उलट आमदार फंडातनं दिल्या गेलेला आहे. बहिर्जी नायकांच्या समाधी स्मारकाचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून यापूर्वी 75 लाखाचा निधी आणि आता नवीन 1.5 कोटीचा निधी. माझं एकच म्हणणं आहे, 2014ला जसं जनतेनं इलेक्शन हातात घेतलं होतं त्या पद्धतीने आत्ताचं इलेक्शन होईल. महागाईवरती, बेरोजगारीवरती हे इलेक्शन होणार आहे. महाविकास आघाडीसाठी हे इलेक्शन सोपं असणार आहे. फक्त आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, कारण जनता ही महागाईनं बेरोजगारीनं होरपळलेली आहे. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. निधी येतात जातात, कामं होतात, कमी जास्त होत राहतात, पण इथं सगळ्यात महत्त्वाचा असतो तो इथली लोकशाही, इथलं सामाजिक स्वास्थ्य, इथला एकंदरीत सुरक्षा देशाची.
तर या दृष्टिकोनातून आत्ता महिला, विद्यार्थी, शेतकरी ह्या सगळ्यांच्या दृष्टिकोनानं बघितलं तर मागचं सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि यावेळी परिवर्तन होणार. आणि लोकांनी निवडणूक हातात घेतले म्हणतात आणि महाविकास आघाडी तुमचा सुपडा साफ करेल म्हणतात. असं काही होणार नाही. आमचे टेंबो योजनेचे जनक स्वर्गीय अनिलभाऊ बाबर आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि संजय काका एकत्र येऊन 2019 साली त्यांनी एकमेकाची कामं करून मोठ्या प्रमाणात जलनिधी आणलेला आहे आणि पंतप्रधान सिंचन योजनेत टेंबूच काम झालेलं आहे. हे आमच्या मित्रांना माहीत नाही. ते म्हणतात महाविकास आघाडी जिंकेल इथं. नाही इथं महायुती जिंकणार. शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि मोदी साहेब यांच्या माध्यमातून, सुहासभाई यांच्या माध्यमातून आम्ही विट्यातनं लीड देण्याचा प्रयत्न करू. शेवट करायचं आपल्याला. हा बोला. काय झालं या सरकारनं, जसं प्रत्येक गोष्टीला याच्यात पुलवामा हे म्हणजे बॉम्बस्फोट घडला का, अहो पुलवामाचं उत्तर द्या, ते आरोपी का गावले नाहीत. सर्जिकल स्ट्राईक करून ज्यांनी हमला केला होता त्यांना डायरेक्ट यमसदने पाठवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. जे गोरगरिबांना धान्याची जे गाजर दाखवलंय त्याच्यावर एवढंच म्हणेन, चुना चुना ये बिक जाते हैं 50-50 खोखो में, चुने चुनाए बिक जाते हैं 50-50 खोखो में, चुनने वाले रह जाते हैं 5 किलो के धोखे में. त्यांचाच हे डायलॉग आहे, तो त्यांचाच आहे. त्यांचा पक्ष फुटल्यामुळे ते इतके व्याकुळ आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते सगळं आठवतं की त्यांच्यासाठीचं ते योग्य आहे. फक्त मी एवढंच सांगतो की सांगली जिल्हा हा सुसंस्कृत राजकारणाचा पायंडा पाडणारा हा सांगली जिल्हा आहे. या इथल्या लोकांना कळतं, इथली जनता सुज्ञ आहे. निश्चितपणानं विकासाला साथ दिली इथली जनता आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पहिला खासदार सांगली जिल्ह्यातला विक्रमी मताने निवडून येईल. या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार 100% निवडून येईल. शेवट माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब यांच्यामुळे इलेक्ट्रोरोल बॉन्डची जी भ्रष्टाचार आहे भाजपचा तो उघडा झाला, म्हणून लोकांच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. हे भाजपचे जेवढे कार्यकर्ते आहेत यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलायला सांगा, काय करणार आहे मोदी आणि शाह, तर त्याचं काय उत्तर नाही. उगी माप काढे, ह्याला बानूरगडला सोड, त्याला तिकडं सोड. महायुतीला शिवसेना, भाजप आणि यांचा पाठिंबा आहे. उहित आम्हाला विरोधी पक्षातनं सुद्धा इथं पाठिंबा आहे. ती कुठं नाही ती तुम्हाला चांगलं माहीत आहे. आम्हाला पश्चिम खानापूर, तासगाव तालुक्याच्या पश्चिम भागात आमच्या मतदारसंघात नसणाऱ्या नेत्यांनी सुद्धा आम्हाला छुपा पाठिंबा आमच्या खासदारांना दिलेला आहे. एक वस्तुस्थिती सांगतो, एक मिनिट तात्या, एक वस्तुस्थिती सांगतो. पूर्वीसारखं इलेक्शन राहिलेलं नाही, तुम्हाला पण माहिती आहे ना, पण की नेत्यांना सांगितलं आणि सगळी जनता तिकडे गेली. लोकांनी इलेक्शन हातात घेतलेलं आहे. यंदा 400 राहू दे, यांनी 220 पार केलं का नाही म्हणाल ते अर्थ. आणि उत्तर भारतात यांची जास्त ताकद आहे. उत्तर भारतात हे किती चालतात बघा. एवढं दुर्दैव आहे की भारतीय जनता पार्टीचा विकास निधी सुद्धा आम्ही काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाला सुद्धा दिलाय आणि त्यांच्या माध्यमातून घाटमाथ्यावर विकास निधी वाटला गेलेला आहे. काय गावांमध्ये कोट्यावधी रुपये त्यांना दिलेले आहेत. आणि आता राहिला विषय की तुम्ही भावनिक मुद्द्यांवरती बोलताय असं त्यांचं म्हणणं आहे. जे ज्वलंत प्रश्न आहे किंवा मूलभूत प्रश्न आहे त्याच्यावरती काम, औद्योगिक कृषी क्षेत्र असेल, या देशाचा ग्रोथिंग चार्ज, एक माणूस श्रीमंत होऊन ग्रोथिंग चार्ज ही होत नाही, तर ह्या देशाला श्रीमंत करण्याचं काम, या देशाला स्वाभिमानी करण्याचं काम मोठं केलं. आज अदानी अंबानींच्या माध्यमातून किती रोजगार निर्मिती झाली. आज अदानी अंबानींच्या माध्यमातून. आणि जर भारताचा जर एखादा उद्योजक जगामध्ये जर नाव करत असेल तर त्यांना ताकद सत्यजित 2 मिनिट सुरेश, सत्यजितनं सांगावं अडाणी आणि अंबानी ह्यांच्यामुळे रोजगारी वाढली ना, त्यानंच आकडा सांगावा किती वाढली. त्या जिल्ह्यामध्ये राजाराम बापूंनी जनता पार्टीच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे ते अजून तळागाळापर्यंत आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार इथनं विजय होणार आहे. भाजपच्या एका माणसानं श्रीमंतून उपयोग नाही. आमचं तेच म्हणणं आहे, एका माणसानं म्हणजे अदानीनं नुसतं मोठून उपयोग नाही, देश मोठा झाला पाहिजे म्हणून काँग्रेस पाहिजे. खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण हे या देशामध्ये आणायचं काम आणि पाप हे काँग्रेस आहे. आता त्यांनी काढलेल्या मुद्द्यावर बोलतो. माहिती काढा सगळ्यात जास्त खाजगीकरण मोदी सरकारनं केलंय बघा. गेली 2014 आणि 2019ला लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपदा एवढी जरी संख्या काँग्रेसला मिळालेली नाही. किमान यावेळी त्यांना विरोधी पक्ष नेतेपदाची संधी मिळावी काँग्रेसला, हे आमचं मत आहे. एक वेळ अशी होती भाजपचे पण 2 खासदार होते. वक्त की बात है,
कुणी समजाय नाही शेणशाही मी पाणी ही वेळ प्रत्येकाला पाचते एवढं डोक्यात ठेवा. पेनची चेष्टा केलेली आणि त्याचीच कर्माची फळं असतो. आमचे मित्र राहुल सुत्रे म्हणतात की काँग्रेसला विरोधी पक्षनेत्याची संधी मिळालेली नाही, त्यांनी स्वतः अभ्यास करावा. आज विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार काम करतात, ही त्यांनी लक्षात घ्यावं. आज विट्यामध्ये म्हणजे हे जे कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्या पक्षांचे आहेत त्यांनी अत्यंत मुद्देसूद पद्धतीने अभ्यासपूर्ण पद्धतीने चर्चा केली, एक हेल्दी डिबेट केलं. जरी ते वेगवेगळे व्यासपीठावर असले तरी ते एकत्रपणेच सगळेजण असतात आणि खूप वेळात वेळ काढून ते सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि उत्स्फूर्तपणे म्हणजे लोकशाहीचा उत्सव सुरू झाला आहे. आणि आपल्या लोकशाहीची ब्युटीच ही आहे की तिथे चर्चेला महत्त्व आहे आणि तिथं लोकांना फ्रीली आपले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवणे ह्याला महत्त्व आहे. आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.